नमस्कार. महाराष्ट्राच्या आखाड्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज रयत क्रांती संघटनेकडून कार्यकारी अभियंता महावितरण विभाग पंढरपूर यांना शेतीपंपासाठी व ग्रामीण भागातील गावातील व वाडी वस्तीवरील सिंगल फेज विद्युत पुरवठा व्यवस्थित मिळण्याबाबत निवेदन देण्यात आले आहे. याचबरोबर शेती पंपाचा विद्युत पुरवठा नाही व्यवस्थित झाला, नाही सुरळीत झाला तर शेतकरी आणि जनावरे यांना घेऊन आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. भागामध्ये आता शाळा चालू आहे. 2 महिन्याला आम्ही उकाळत राहतो. आज वाढीवर सिंगल पेज मिळत नाही. रात्री 8ला जाते, सकाळी 6ला लाईट येते. आता शेती पंपा तिथं बघितलं तर आता 8 तासावर तुम्ही 7 तासावर 5 तासावर. दुसरी गोष्ट आता कालचा आदेश पहिला 2 तास सरकारनं आदेश केला. शेतकऱ्यांनी पिकं जगवायची, जनावर जगवायची, काय करायचं सांगा, हा मोठा प्रश्न आहे. आमची तुमच्या माध्यमातून विनंती आहे की सरकारला तुम्ही हे पत्र पुढे पाठवा आणि प्रथम प्राधान्य पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेतीसाठी द्यायला हवा. उद्योगधंदे लाईट पूर्ण बंद करा. कारण काय झालं, आता मोठ्या शहरामध्ये उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात त्यांना लाईट मोठ्या प्रमाणात लागते. ती जर लाईट शेतकऱ्याला आज शेतकऱ्याचं पिकं आज हातातून आले पिकं चालल्याचं आणि 2 तास म्हणलं तर 5-5 किलोमीटर पाईप आणायचं आहे आमच्या नदीवरून आणि ती नदीवरून पाईप आणायचं तर पाणी 2 तास बाहेर निघायला वेळ लागतो. तर भयानक प्रसंग आहे. नदीत पाणी परंतु शेतकऱ्याला लाईट वाचून उचलता येत नाही. एका बाजूला बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात त्यामुळं आमच्या लाईटचा विषय तुमच्या हातात काय करता तेवढं करा. शेतीपंपाचा विषय महत्वाचा आहे आणि आज शाळा चालवल्यामुळं लहान मुलाला अभ्यास करणे लय अवघड झालेलं आहे. 2 महिने झालं एवढं 42-40 टेम्परेचर आमचे दिवस काय वाढलं. आम्ही मला वाटतं काय भारतात महाराष्ट्रात कुठं बाहेर जातो असे अवस्था. शहरामध्ये तुम्ही 10 मिनिट लाईट गेली कालवा होतोय. आज ग्रामीण भाग 2 मिनिट झालं साहेब आम्ही लाईटला त्या सिंगल फेजला सण करतो. आम्हाला मुलं बाळ आहेत, आमची लहान बाळ आहेत. 2 मिनिट झालं कम्प्लीट कसलीच लाईट नाही साहेब शहरात. आज मोबाईल चार्जिंगचा विषय सोडा, पण निदान लहान मुलांसोबत नाव. आज आम्ही रयत क्रांती संघटना व ग्रामस्थाच्या वतीने पंढरपूर कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिलेलं आहे. आज शेतीपंपाची लाईट 2 तासावर करण्याचा आदेश सरकारनं कालच काढलेला आहे. आता शेतीपंपाला 4 ते 5 तास लाईट मिळते, त्यात 10 ते 15 ट्रिप होतीये. म्हणजे पाणी शेतीला देणं अवघड झालेलं आहे. आज आमच्या समोर शेतकऱ्यासमोर 2 प्रश्न आहेत. एक पिकं जगवायची, जनावरांची जगवायची हा प्रश्न आहे. दुसऱ्या बाजूला एवढ्या टेम्परेचर मध्ये गेले 2 महिने झालं आज ग्रामीण भागामध्ये वाड्यावस्थेमध्ये सिंगल फेज मिळत नाही. संध्याकाळी 10-10:15 इथे लाईट आणि 10:30 सिंगल फेज बंद होती. सकाळी 10-15 मिनिटं. अरे आम्ही माणसं नव्हो का? तुम्ही शहरामध्ये जर 10 मिनिटं लाईट गेली तर तुमच्या अंगावर तिथले ग्रामाचे नागरिक येतात. आम्ही 2 महिने झालं 40-45 टेम्परेचरमध्ये आम्ही राहतो कसं आम्हाला कळत नाही. आज आमची लहान मुलं आहेत, शाळा चालू झाल्या, त्या मुलांच्या अभ्यासाचा प्रश्न आहे. आज आम्ही या ठिकाणी त्यासाठी सुरळीत जर तुम्ही लाईट विद्युत बंद नाही केला, चालू केला तर आम्ही 4-5 दिवसामध्ये ह्या तालुक्याचे सर्व शेतकरी, सर्व ग्रामस्थ, जनावर घेऊन या ठिकाणी आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे.